यस, आज आपण बघणार आहे कॉमन नेम ऑफ अल्किल हलाइड. कॉमन नेम ऑफ अल्किल हलाइड म्हणजे तुम्हाला त्यासाठी अल्किल ग्रुप माहिती पाहिजे आणि अल्केन माहिती पाहिजे. सुरुवातीला बेसिक आपण समजून घ्या अल्केन म्हणजे काय आणि अल्केनचा जनरल फॉर्म्युला काय. CnH2n+2 म्हणजे हायड्रोजनची संख्या कार्बनच्या ट्वाइस प्लस 2 आहे. हायड्रोजनची संख्या कार्बनच्या ट्वाइस प्लस 2 आहे. म्हणजे काय बघा C1H4 1 च्या ट्वाइस 2 2 + 2 4 C2H6 2 च्या दुप्पट 4 आणि 2 6 3 च्या दुप्पट 6 2 8 4 च्या दुप्पट 8 आणि 2 10 5 च्या दुप्पट 10 आणि 2 12 6 च्या दुप्पट 12 आणि 2 14. नीट समजून घ्या. 1 कार्बन 4 हायड्रोजन 2 कार्बन 6 हायड्रोजन 3 कार्बन 8 हायड्रोजन. हे आले कसे इथं फॉर्म्युला सांगितलं. एकदा फॉर्म्युला आला की नथिंग आहे. बघा CnH2n+2 म्हणजे एनच्या काय केलं टच केलं आणि त्यात काय केलं 2 ऍड केलं. बघा 1 च्या टच 2 2 + 2 4 2 च्या टच 4 4 + 2 6 3 च्या टच 6 6 + 2 8 4 च्या टच 8 8 + 2 10 5 च्या टच 10 10 + 2 6 च्या टच 12 12 + 1 14 आणि एक कार्बनला काय म्हणायचं मिथेन. एक कार्बन चालकेन काय मिथेन. 2 कार्बन चालकेन इथेन 3 कार्बन चालकेन प्रोपेन 4 कार्बन चालकेन ब्युटेन 5 कार्बन चालकेन पेंटेन 6 कार्बन चालकेन हेक्झेन. बघा 1 कार्बन मिथेन 2 कार्बन इथेन 3 कार्बन प्रोपेन 4 कार्बन ब्युटेन 5 कार्बन पेंटेन 6 कार्बन हेक्झेन. म्हणजे काय मिथेन इथेन प्रोपेन ब्युटेन पेंटेन हेक्झेन. काय लक्षात ठेवलं मिथेन इथेन प्रोपेन ब्युटेन पेंटेन हेक्झेन. अल्केन आहे का मी 1 कार्बन मिथेन 2 कार्बन इथेन 3 कार्बन प्रोपेन 4 कार्बन ब्युटेन 5 कार्बन पेंटेन 6 कार्बन हेक्झेन 7 कार्बन हेप्टेन. अल्केन लक्षात आलं. आता फॉर्म्युला सुद्धा प्रोपेन म्हणलं ना किती कार्बन झाले 3 त्याच्या दुप्पट किती झाले 6 आणि त्यात 2 ऍड केले 8 म्हणजे C3H8. आता ब्युटेन बघायचे आहे. ब्युटेनचा फॉर्म्युला ब्युटेन म्हणजे किती 4 त्याचा दुप्पट केलं 8 आणि त्यात 2 ऍड केलं 10 म्हणजे C4H10. आता प्रोपेनचा फॉर्म्युला बघायचा मला. प्रोपेन म्हणजे किती 3 जसं आपण 1 2 3 4 म्हणतो तसं मिथ म्हणजे 1 इथ म्हणजे 2 प्रोप म्हणजे 3 ब्यूट म्हणजे 4 पेंट म्हणजे 5. आता पेंटेनचा फॉर्म्युला पाहिजे म्हणजे किती कार्बन 5 त्याचे दुप्पट 10 2 12 म्हणजे C5H12. कळलं. आता एकदा अल्केन समजलं की पुन्हा अल्काइल ग्रुप समजून घ्या एकदा आणि मग अल्किल हलाइड सोपं आहे. बघा अल्केन नंतर अल्किल. अल्किलचा जनरल फॉर्म्युला काय CnH2n+1 म्हणजे बघा हायड्रोजन संख्या कशी आहे ट्वाइस केली आणि त्यातनं 1 ऍड केलं ट्वाइस + 1 म्हणजे बघा C1H 1 च्या दुप्पट 2 आणि 1 3 C2 2 च्या दुप्पट 4 आणि 1 5 C3H 3 दुनी 6 आणि 1 7 C4H 4 दुनी 8 आणि 1 9 C5H11 C6H13. काय केलं बघा ट्वाइस करायचे ना 1 ऍड करायचं 1 च्या दुप्पट 2 आणि 1 3 2 च्या दुप्पट 4 आणि 1 5 3 च्या दुप्पट 6 आणि 1 7 4 च्या दुप्पट 8 आणि 1 9 5 च्या दुप्पट 10 आणि 1 11 म्हणजे 1 कार्बन. आता याचे नाव बघा हिथं 1 कार्बनला मिथेन म्हणतो. हिथं काय म्हणायचं मिथाइल. काय म्हणायचं मिथाइल. 2 कार्बन इथाइल. बघा इथं इथेन इथाइल जिथं नावात इथं बघा नावात काय आहे ANE. नावात काय आहे ANE. नावात काय ANE. तर ANE ऐवजी YL वापरायचं काय नाही. मिथेन मिथाइल इथेन इथाइल प्रोपेन प्रोपेन
प्रोपाइल, बरोबर. ब्युटेन, ब्युटाइल. पेंटेन, पेंटाइल. हेक्झेन, हेक्झाइल. अल्काइल ग्रुप लक्षात आला. मिथाइल, इथाइल, प्रोपाइल, ब्युटाइल, पेंटाइल, हेक्झाइल. 1 कार्बन मिथाइल, 2 कार्बन इथाइल, 3 कार्बन प्रोपाइल, 4 कार्बन ब्युटाइल. इकडे मिथेन, मिथाइल, इथेन, इथाइल, प्रोपाइल, प्रोपाइल, ब्युटेन, ब्युटाइल, पेंटेन, पेंटाइल. जिथं एन ई म्हणतोय तिथं वायल म्हणायच्या फक्त. एकदा अल्काइल ग्रुप झाला की मग हे अल्काइल ग्रुप नेक्स्ट पेजला बघा आपण काय करतोय आता. हेच अल्काइल ग्रुप आहेत, फक्त लिहायचे कसे एकदा समजून घ्या. हेच अल्काइल ग्रुप काय करायचे आहेत आपल्याला, व्यवस्थित लिहायचे आहेत. बघा हे कार्बन आपण काय करतोय, व्यवस्थित लिहितोय अल्काइल ग्रुप. बघा CS3, बरोबर. म्हणजे आणि त्याला अल्किल हलाइड टाकताना काय वापरायचं, फ्लोरीन, क्लोरीन, ब्रोमीन, आयोडीन. हा काय मिथाइल आहे, त्याला एकदा क्लोरीन वापरला, मिथाइल क्लोराइड. CS3Br, हा CS3 म्हणजे अल्काइल, मिथाइल. क्लोरीन वापरला तर मिथाइल क्लोराइड. CS3Br मिथाइल ब्रोमाइड. CS3I मिथाइल आयोडाइड. कळलं काय नाव कसं लिहितो आपण. अल्काइल ग्रुप एकदा पाठ केलेत आपण. CS3 म्हणजे काय, मिथाइल, बरोबर. आणि Cl म्हणजे क्लोराइड, मिथाइल क्लोराइड, मिथाइल ब्रोमाइड, मिथाइल आयोडाइड. काय म्हणतो याला आपण, मिथाइल क्लोराइड. इथं इथाइल क्लोराइड, सॉरी मिथाइल सॉरी आपण काय करतोय, मिथाइल ग्रुप आहे इथं, बरोबर. मिथाइल आणि त्या ब्रोमीन आहे म्हणजे काय म्हणणार याला आपण, मिथाइल ब्रोमाइड. आता हा मिथाइल आहे, याला काय म्हणणार, मिथाइल आयोडाइड. कळलं, मिथाइल ग्रुप, मिथाइल क्लोराइड, मिथाइल ब्रोमाइड, मिथाइल आयोडाइड. हाच ग्रुप आपण इथाइल ग्रुप वापरला. काय वापरतोय आपण आता बघा, इथाइल ग्रुप. बघा आपण काय करतो, इथाइल म्हणजे C2H5, याला काय म्हणतो आपण, इथाइल. हा इथाइल ग्रुप असा पण लिहिता येतो बघा, CH3CH2 म्हणजे हा C2H5 कसा लिहिला बघा, CH3CH2 म्हणजे हे मोलिक्युलर फॉर्म्युला, हा स्ट्रक्चरल फॉर्म्युला. आता ह्याला क्लोरीन अटॅच केला, इथाइल क्लोराइड. CH3CH2Br. C2H5 म्हणजे इथाइल ब्रोमाइड. इथे कार्बन किती आहेत, 2 आणि 3 आणि 2 5 म्हणजे C2H5 आहे, फक्त स्ट्रक्चर लिहिलंय बघा, इथाइल क्लोराइड, इथाइल ब्रोमाइड. आता बघा CH3CH2I इथाइल आयोडाइड, देन CH3CH2F इथाइल फ्लोराइड.
बघा काय केलं, मिथालला CH3 म्हणजे मिथाल आणि क्लोरीन अटॅच केलं की मिथाल क्लोराइड, हा मिथाल ब्रोमाइड, हा मिथाल आयोडाइड. लक्ष, तसा इथाइल ग्रुप असेल C2H5 म्हणजे इथाइल क्लोराइड, इथाइल ब्रोमाइड, इथाइल आयोडाइड, इथाइल फ्लोराइड. नेक्स्ट बघा, आपल्याला प्रोपाइल ग्रुप आहे बघा. आता आपल्याला काय करायचं, प्रोपाइल ग्रुप बघा कसा अरेंज करतोय आपण. आता बघा प्रोपाइलचा फॉर्म्युला काय, C3H7. आता हा C3H7 आपण कसा लिहू शकतो बघा, वेगवेगळ्या पद्धतीने आपल्याला ते राईट करता येईल. कसा पहिला राईट करतोय बघा, CH3 CH2 CH2 बरोबर, एका स्ट्रेट चेन मध्ये लिहिले आणि त्याला काय केला, क्लोरीन अटॅच केला म्हणजे प्रोपाइल क्लोराइड. CH3 CH2 CH2 Br प्रोपाइल ब्रोमाइड, CH3 CH2 CH2 I प्रोपाइल आयोडाइड. पण ह्याच्यामध्ये एक गोष्ट आता इथून पुढे लक्षात ठेवा, कार्बन हा कार्बन हे दुसऱ्या एकाला जॉईन झालाय त्याला म्हणायचं प्रायमरी कार्बन, हा कार्बन इतर दोन कार्बनला जॉईन झालाय याला काय म्हणायचं, सेकंडरी कार्बन. आता दिस कार्बन इज बाउंडेड टू रिमेनिंग 3 कार्बन, hence it is a tertiary carbon, and this carbon is bounded to remaining 4 carbon, then this carbon is called निओकार्बन. कसला, निओ किंवा 4th डिग्री कार्बन. मग आता इथं प्रायमरी कार्बन आहे, बिकॉज दिस कार्बन एटम इज बाउंडेड टू रिमेनिंग 1 कार्बन एटम. दिस इज अ सेकंडरी कार्बन and this carbon atom is bounded to remaining 2 carbon atom. This carbon atom is bounded to remaining 3 carbon atom. Hence हा प्रायमरी आहे, सेकंडरी आहे, टर्शरी आहे, निओकार्बन. आता जर इथं फंक्शनल ग्रुप आला अल्किल ग्रुप तर काय वापरायचं, N. पण N कधीपासून वापरायचं, 3 कार्बन पासून. मग आता हा कसला कार्बन आहे, प्रायमरी कार्बन आहे. कसला कार्बन आहे, प्रायमरी, कारण दुसऱ्या एकालाच जॉईन झालाय म्हणून प्रायमरी. म्हणून ह्याला काय म्हणायचं, नाव लिहिताना काय लिहायचं बघा, N. 3 कार्बन आहे म्हणून प्रोपाइल आणि क्लोरीन आहे म्हणून क्लोराइड. N प्रोपाइल क्लोराइड, 3 कार्बन प्रोपाइल बरोबर, आणि प्रायमरीला असल्यामुळं N आणि ब्रोमीन अटॅच केल्यामुळं ब्रोमाइड बरोबर. इथं कार्बन किती आहेत, 3. N प्रोपाइल आयोडाइड बघा, कार्बन किती, 3 म्हणून प्रोपाइल, क्लोरीन आहे म्हणून क्लोराइड, प्रोपाइल क्लोराइड, पण प्रायमरीला असल्यामुळे N. आता हेच कार्बन आपण बघा आता सेकंडरी कार्बन वापरतो बघा. हा एक कार्बन आहे, 1 2 3 कार्बन आहे आणि इथं तुमचा सेकंडरी कार्बन आहे आणि त्याला क्लोरीन अटॅच केलाय. इथं हायड्रोजन किती, 3. 1 बॉन्ड 3 हायड्रोजन, 3 बॉन्ड 1 हायड्रोजन, 1 बॉन्ड 3 हायड्रोजन. इथेही 3 कार्बन आहेत, इथेही 3 कार्बन आहेत. हा सुद्धा प्रोपाइल क्लोराइड आहे, हा सुद्धा प्रोपाइल क्लोराइड आहे. पण इथं सेकंडरी कार्बनला हॅलोजन अटॅच केला, इथं प्रायमरीला अटॅच केलाय आणि सेकंडरीला असल्यामुळे काय म्हणायचं, आयसो. 3 कार्बन आहे म्हणून प्रोपाइल, प्रोपाइल आणि क्लोरीन आहे म्हणून क्लोराइड. कळलं, प्रोपाइल क्लोराइड पण N प्रोपाइल क्लोराइड, N प्रोपाइल ब्रोमाइड, N प्रोपाइल आयोडाइड. हा प्रोपाइलच आहे पण प्रोपाइल क्लोराइड, क्लोरीन असल्यामुळं, आणि सेकंडरीला का असल्यामुळं आयसो.
आता अजून एक कार्बन आपल्याला दाखवायचे आहे. बघा, हा कार्बन आहे. हा किती कार्बनला जॉईन झालाय? 3. 1 2 3 म्हणजे हा टर्शरी कार्बन आहे. बरोबर. इथं हायड्रोजन 3 3 3. नक्की कळलं? हा कसला कार्बन आहे? टर्शरी. आणि त्याला क्लोरीन अटॅच केला आहे. आता टोटल कार्बन किती झाले बघा बरं. 1 2 3 4 म्हणजे ब्युटाइल. 4 कार्बन म्हणून ब्युटाइल. क्लोरीन असल्यामुळं क्लोराइड. आणि टर्शरी कार्बन अटॅच असल्यामुळं टर्शरी. याला म्हणायचं टर्शरी ब्युटाइल क्लोराइड. कारण हा टर्शरी टर्शरी याचा अर्थ तो इतर 3 कार्बनला जॉईन झालाय. अजून एक निओ कार्बन बघतो बघा. हा कार्बन बघा 1. हा कार्बन किती कार्बनला जॉईन झालाय? 4 आणि त्याला इथं क्लोरीन अटॅच झाला. बरोबर. इथं हायड्रोजन 2 हायड्रोजन 3 3 3. कार्बन किती आहेत बघा. 1 2 3 4 5. 5 असल्यामुळं पेंटाइल. क्लोरीन असल्यामुळं क्लोराइड. पेंटाइल क्लोराइड. पण हा निओ कार्बन आहे म्हणून निओ पेंटाइल क्लोराइड. कार्बन किती आहे? 4. ब्युटाइल. क्लोरीन आहे म्हणून क्लोराइड. ब्युटाइल क्लोराइड. पण हा क्लोरीन टर्शरीला अटॅच झालाय म्हणून टर्शरी ब्युटाइल क्लोराइड. अल्किल हायलाइड लक्षात आला? त्यातनं डाऊट आला की विचारायचा. अतिशय इझी आहे. बरोबर. थँक्यू व्हेरी मच.